आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीला बातमी बीडमधून। बीडमध्ये पुन्हा गुंडाराज सुरू झालेला आहे। हातामध्ये कोयते आणि सत्तूर घेऊन तरुणांनी दहशत माजवली आहे। तरुणांच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तरुणाला गंभीर मारहाण केली गेली आहे। रुग्णालयामध्ये या तरुणावर उपचार सुरू आहेत। मारहाणी प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत। तरुणांच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कोयता आणि सत्तूर घेऊन या तरुणांनी एका तरुणाला मारहाण केलेली आहे, तरी सुद्धा या तरुणांविरोधात अद्यापही गुन्हा दाखल झाला नाहीये। बीडमध्ये हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे बीडमध्ये अद्यापही गुंडाराज सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेले आहेत। आमिर, ही घटना कधीची आहे? अद्यापही या तरुणांवर ज्यांनी हाणामारी केलेली आहे त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाहीये। नक्कीच आपण जर बघितलं तर बीडमध्ये तर पुन्हा एकदा धक्का देणारी घटना घडलेली आहे। हातात कोयता आणि सत्तूर घेऊन एका मुलाला तर मारहाण करण्यात आलेली आहे। ते व्हिडिओ आपण बघितलं तर त्यात दोन मुलं आहेत, दोघांच्या हातात शस्त्र आहेत आणि ते त्या मुलाला दाखवतात आणि त्यानंतर त्या मुलाची हाणमार झाली। त्या मुलाला नंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्याला तर खासगी रुग्णालयात आता सध्या तो मुलगा उपचार घेतोय, पण आतापर्यंत त्या मुलांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली नाही। जर आपण बघितलं तर हे व्हिडिओ बीड शहरात व्हायरल झालेला आहे। पोलीस प्रशासनाने अजून ह्याच्यावर काही दखल घेतलेली नाही। आमिर, मात्र नेमकं मारहाणीचं कारण काय आहे? पोलिसांची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे का? आपण जर बघितलं तर आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। पुन्हा पोलिसांनी याचा तपास केला का नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही, कारण की जे मुलगा ज्याला मार लागलेला आहे ते काही बोलना, ते सरकारी दवाखान्यातून खासगी दवाखान्यासाठी उपचाराला गेलेला आहे आणि मारहाण झाल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आपण जर त्या विचारायला गेले तर ते काय बोलना आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासन कारण काय मारहाणीचं अजून स्पष्ट झालेलं नाही। मारहाणीचं कारण काय आमिर? नक्कीच जर आपण बघितलं तर मारहाणीचं कारण समोर जेव्हा येईल, जेव्हा जे मार खाल्लेला मुलगा ज्या हाताला मार लागलेला आहे त्यांनी जर काही बोललं तर आपल्याकडे ते माहिती समोर येईल किंवा पोलीस प्रशासनाकडून हे माहिती समोर येईल। अद्याप दोघांही कडून आपल्याला माहिती भेटणार। ठीक आहे, धन्यवाद आमिर दिलेल्या माहितीबद्दल।